पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. मागील परिहार पुढे नाही, शेण झालिया दर्शन एक वेळा. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. तुका म्हणे नेदी अनेकांची हाती, बैसला तो चित्ती निवडेना. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. विठ्ठल आली हो संसारात, आलिया संसारा. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवद्गीतामष्टादशो अध्यायिनी, मम्बत्वा मनुसन्दधामि भगवद्गीता भवद्वेषिणीं. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर्, वेदे साङ्गपदक्रमशैर्गायन्ति यं सामगः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यशान्तं न विदुःसुरासुरगण. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करे संतांच्या, 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 या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्य सेवेसाठी निवडलेला अभंग, वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरी पथ साधक. चंद्रभागा मातेप्रमाणे, इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील विकोपमी करा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या सगळ्याला सांगतात, मनुष्य म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर त्या मनुष्यानं काय करावं. त्या मनुष्यानं पंढरीची वारी करावी. जे उभा राहिलेत का नाही दर्शन बारीला, एक विनंती आहे, तुम्ही दर्शनावर उभा राहिलाय, फक्त बोलू नका, कान माझ्याकडे द्या, फक्त बोलू नका. एक विनंती आहे, आपण घरीही बोलतो आणि इथंही बोलतो. एक विनंती, हात जोडू ना,
कीर्तन फक्त ऐका आणि काय चुकलं तर मला कानात येऊन सांगा महाराज तुमचं इथं चुकलंय म्हणून. कीर्तन ऐकणं महत्वाचं आहे. जो कीर्तन ऐकतो त्याचे सगळे दोष पाप त्याचं सगळं निवृत्त होत असतं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. जळती दोषाचे डोंगर सोरलावा शुद्ध होती नारी नर. जे गाते ऐकते सादर ते पवित्र हरिकथा. म्हणून एक विनंती आहे, फक्त बोलू नका, ऐकणं महत्वाचं आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या सगळ्याला सांगतात, बाबांनो मनुष्य म्हणून जन्माला आलाय, या देहाचं जर सार्थक करायचं असेल विको कमी तर आपल्याला पंढरीला जावं लागेल. पंढरपूर हे सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जगाच्या पाठीवर अनेक तीर्थ निर्माण झाली, पण त्या तीर्थामध्ये पंढरपूर हे तीर्थ सगळ्यात मोठं तीर्थ आहे. म्हणून आपण सर्वांनी काय करावं, पंढरपूरला जावं. आपण सर्व संसारी माणसं आहोत, आपण सर्वजण ग्रस्ती आहोत. मग या ग्रस्ती माणसाला आपलं एक कर्तव्य म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी पंढरीशी जावं. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. आपण दीन आहोत, आपण गरीब आहोत. आपला सोयरा जर कोण असेल तर पांडुरंग परमात्मा आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येकाला सोयरे आहेत. आता माझं आडनाव गलांडे आहे, आमचे सोयरे वाघमोडे, देवकाते, कोकरे हे सोयरे आहेत. सोयरे वेगळे आणि भावकी वेगळी, कुळीची भावकी ही वेगळी आहे. हा हिवरे, खोसपे अशी काही कुळीची भावकी आहेत. हराळे आम्हाला 7 कुळीच्या भावकी आहेत. दायगुडे आडनावाचे आहेत, त्यांना तर जवळजवळ 27-28 कुळीच्या भावकी आहेत. रोपणवर आहेत, त्यांची पहिली कुळीची भावकी देवकाते आहे. हा कुळीची भावकी वेगळी, भावकी वेगळी आणि सोयरा वेगळा. सोयरा कुणाला म्हटलं जातं, जो सोय करतो त्याला सोयरा म्हटलं जातं. मग आपली सगळ्यांची जो सोय करतो तो सोयरा. आणि मग सगळ्यांचा सोयरा कोण आहे, पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा सगळ्यांचा सोयरा आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधारा. अंतकाळीचा सोयरा तो विठू आहे. आपल्या घरातले सोयरे एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहेत. बायका, मुलं, घर, दार, नातेवाईक हे सगळे आपल्याला सोडून जाणार आहेत. जोपर्यंत आपल्या प्रपंचात सुख आहे तोपर्यंत हे सगळे सोयरे आपल्या जवळ आहेत. ऐका माझं वाक्य, जोपर्यंत आपल्यापाशी पैसा आहे, आपल्यापाशी धन आहे, आपल्यापाशी सगळं काही आहे, तोपर्यंत सगळे सोयरे आपल्या जवळ येणार आहेत. आणि ज्या दिवशी आपल्या जवळ काहीच नसेल त्या दिवशी आपले सगळे सोयरे आपल्याला सोडून जाणार आहेत. पण आपल्याला आजपर्यंत न सोडून जाणारा एकच सोयरा आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग परमात्मा. आणि तो सोयरा करावा. जो सोय करतो त्याला सोयरा म्हणावं आणि भाव खाते त्याला भावकी म्हणावं. हितलं नाही सांगत, आमच्या लासवण्याचं सांगतोय. तो सोयरा करावा, दिनांचा सोयरा पांडुरंग. आणि तो सोयरा सगळ्यांची या मृत्यू लोकांमध्ये वाट पाहतोय, सगळ्यांची वाट पाहतोय. माऊली निघालेले 4-8 दिवस झालं, माऊलींची तो पांडुरंग वाट पाहतोय. संत सोपान काका सोपानदेव यांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं, त्यांची तो पांडुरंग परमात्मा वाट पाहतोय. जगद्गुरु तुकोबरायांची वाट पाहतोय, नाथबाबांची देव वाट पाहतोय, मुक्ताबाईंची देव वाट पाहतोय, सगळ्या संतांची देव वाट पाहतोय. आता आपलं लयच उपद्रव झालं त्याच्यामुळे आपली ती काय वाट बघत नाही, आपली काय वाट बघत नाही. खऱ्या अर्थाने आपली वाट बघावं असं आपलं आचरण पाहिजे. हा कधी कधी पाहुण्यांची आपण वाट पाहतो. आमचे पाहुणे आमच्या घरी आले पाहिजेत. फोन केल्यावर म्हटलं पाहिजे, पाहुणे तुम्ही या की राव, किती दिवस झाला आमच्या घरी आला नाही, किती दिवस झाला आला नाही, या राव, एकदा तरी जेवायला या, तुम्हाला मी बेत करतो. कशा जाऊ, पुरणपोळी जा बरं का, पुढे जाऊ नका. आषाढी वारी चालू आहे,
बघू पुन्हा गोरे पौर्णिमा झाल्यावर. नाही पुन्हा श्रावण लागतोय पुढं. एक दिवस सुद्धा मध्ये तुम्हाला गावणार नाही. 2-4 महिने या आता असेच जाणार आहेत. विठाला वाट पाहे उभा भेटीची आवडी, त्याला भक्ताची खूप आवड आहे. भक्ताच्या भेटीची खूप भगवंताला आवड आहे. म्हणून देवाने आपल्याला आवडावं असं वाटत असेल तर आपण देवाचं भक्त बनावं, संत बनावं. 100% देवाला आपण आवडतो. खरं सांगा, आपल्याला घरातली माणसं आवडतात, पण घरातल्या माणसाला आपण आवडतो का हो? कोणतरी हो म्हणलं बरं का. हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे बरं का. हा, वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ, तो भगवान परमात्मा भक्तासाठी उताविळ होत असतो, उताविळ होतो. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. मागील परिहार म्हणजे आदल्या जन्मातलं पाप. जर आपलं काही झालं असेल, चुकून जर पाप झालं असेल, तर हे पाप धुवून घालवण्याचं काम पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं नाव करत असतं. मागील परिहार, पाठीमागचं जे पाप आहे हे सगळं धुवून काढण्याचं काम भगवान परमात्मा करत असतो. पुढे नाही शीन. शीन या शब्दाचा अर्थ दुःख. आज प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये मामा दुःख आहे. दुःख नाही असा मनुष्य या मृत्यू लोकांमध्ये हे नाही. कीर्तनाला आलाय, खऱ्या अर्थाने तुम्ही दुःख आहे म्हणूनच इथं आलेला आहात. हात वर करा, मी महाराज प्रपंचात सुखे, माझं आजचं पाकिट तुम्हाला मोकळं देणार. पण बोला, हात वर करा, कोण सुखी या जगामध्ये आहे सांगा. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. सुखी जर असता तर देवाकडे तो कधीही आला नसता. आज जगामध्ये दुःख आहे आणि हे दुःख घालवण्यासाठी सगळ्यांना बाळूमामांची वाट दिसलेली आहे. पण एक ऐका, तुमच्या प्रपंचात कितीही दुःख असू द्या, तुमच्या प्रपंचात कितीही अडचणी असू द्या, तुमच्या प्रपंचात कितीही संकट असू द्या, मामांना सांगा, सगळी संकट, सगळी दुःख निवारण करण्याचं काम संत सद्गुरू बाळूमामा करतात. विठाला मागील परिहार पुढे नाही शीन. एकदा आपलं पाप निवृत्त झालं की पुढं दुःख अजिबात राहणार नाही, म्हणजे शीन राहणार नाही. तुका म्हणे नेदी अनेकांची हाती, बैसला तो चित्ती निवडेना. एकदा भगवान परमात्म्याने आपला अंगीकार केला आणि तो भगवान परमात्मा जर आपल्या हृदयात बसला तो कधीही बाहेर निघत नाही. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे, जय हृदय मंदिरी, जय हृदय मंदिरी, जय हृदय मंदिरी, जय हृदय मंदिरी. साठविला हरी, जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे. साठविला हरी, जय हृदय मंदिरी, जय हृदय मंदिरी, जय हृदय मंदिरी. साठविला हरी, जी हृदय मंदिरी, त्यांचे सरले एरझार, झाला सफल व्यापार. अभंगाचा भावार्थ सांगितला बर का. आता कोणी म्हणू नका की महाराजांनी अभंगाचा भावार्थ सांगितला नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग निवडला की आपण एक 5 मिनिटं तरी अभंगाचा भावार्थ सांगितला पाहिजे. काही लोक म्हणतात महाराजांनी अभंग सोडवला नाही. अहो, अभंग सोडवायचाच नसतो, अभंग मरेपर्यंत हृदयात साठवून ठेवायचा असतो. अभंग कोणी सोडायचा नाही, त्याला घट्ट पकडून धरायचं. एका एका अभंगाचं अनुष्ठान करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हाच अभंग मरेपर्यंत म्हणा. तो अभंग तुम्हाला मरेपर्यंत कधी सोडणार नाही.
ज्याचा कधी भंग होत नाही त्याचं नावच अभंग आहे. हा, जिनका शेतू भंग गया उनका शेतू अभंग. रामप्रभूंचा शेतू तुटला, भंग झाला, पण जगाचा जरी भंग झाला तरी तुकोबरांच्या अभंगाचा कधी भंग होणार नाही, कधी भंग होणार नाही. म्हणून आपण काय अभंग सोडवणार आहे? अहो, ज्या अभंगाला दगडाने तारलं आणि त्या अभंगाने दगडाला तारलं, खऱ्या अर्थाने आपण सुद्धा दगडच आहोत. अभंग घट्ट पकडा, आवळून धरा, त्याला सोडू नका. 100% तो अभंग आपल्यासारख्या दगडाला तारल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे, तरी ते सांगण्यासाठीच मी आज या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. आज पालखी क्रमांक 4, पालखी क्रमांक 4, संत सद्गुरू बाळूमामा आदमापूर देवालय, पालखी क्रमांक 4. आणि या पालखीवरती आज माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण आदरणीय आमचे चोपडे सर यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग आलेला आहे. खऱ्या अर्थाने संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, जो करेल सेवा त्याला खायला मिळेल मेवा, जो करेल चाकरी त्याला खायला मिळेल भाकरी. बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाचे भाकरे, बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाचे भाकरे. करीन चाकरे मामाची राखी न बकरे, करीन चाकरे मामाची राखी न बकरे. करीन चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी. हातवर हातवर. बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा हो झाला. बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा हो झाला. नवस पेडण्या बकरे सांभाळीन जायन तळावरे, नवस पेडण्या बकरे सांभाळीन जायन तळावरे. करीन चाकरे मामाची राखी न बकरे, करीन चाकरी मामाची राखी न बकरे. करीन चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी. मामा देवाचा अवतार आले हो धनगर, मामा देवाचा अवतार हो निधनगर. बकरे पाळल्या बाळू मामानी जनले करा परे. बकरी सांभाळीन बाळू मामानी जनले करापरी. चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी. करीन चाकरी मामाची राखी न बकरी, करीन चाकरी मामाची राखी न बकरी. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. चांगले मामांचा जय घोष करायला कोणी कमी पडायचं नाही. एवढं जरी केलं तर 100% मामा आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. बाळूमामाच्या कृपेनं आपण कष्टाची भाकरी खायची आहे. पालखी आहे, या पालखीमध्ये आपण सर्वजण मिळून सेवा करतोय. आणि हा सेवा करण्याचा योग आमचे सर असतील, आमचे चंदनजी असतील, आणि पालखीचे मुख्य कारभारी अधिकारी आदरणीय हरिभक्त परायण बाळूमामा शिनगारे मामा या पालखीचे मुख्य कारभारी आहेत, मुख्य प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने मामांची ही पालखी सोहळा या ठिकाणी चालतो. खऱ्या अर्थाने त्यांनाही, आमच्या कारभाऱ्यांनाही शतशः धन्यवाद देतो. आणि सर्वात आपलं पवित्र गाव तालुका फलटण ना, या फलटण तालुक्यामध्ये गेले 10 दिवस बाळूमामांची सोनगावकरांना श्रद्धेनं, प्रेमानं, विश्वासानं सेवा केली. खऱ्या अर्थाने तुमच्या प्रपंचामध्ये बाळूमामा 100% सोन्याचं नाणं टाकल्याशिवाय राहणार नाही. 100% नाणं टाकणार. खऱ्या अर्थाने 10 दिवस झालं आज या ठिकाणी आनंदाचा पूर आलेला आहे.
10 दिवस झालं आपल्याला दुःख नाही. 10 दिवस झालं सारखं मन माणसांचं मला मामांच्या पालखीवर जायचंय, मला मामांची सेवा करायची. प्रत्येक महिलेच्या मनात दिवसभर काम करता करता आज मला मामांच्या पालखीवर जायचंय, आज मला मामांची सेवा करायची. आज शेवट सांगतेचा दिवस आहे का हो? आहे का? आहे का? वाढले? अहो टाळ्या वाजवा, दिवस वाढलेले आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. गेले 10 दिवस सोनगावकरांनी कोणत्याही प्रकारची उणीव नाही, कोणत्याही प्रकारची उणीव नाही. जसा बाप एकुलत्या एक मुलीचं लग्न थाटा माटामध्ये लावून देतो, अन्नदान करतो, सर्व पै पाहुण्यांना पोशाख करतो, सगळ्यांना चांगल्या प्रकारचा पाहुणचार करतो, असं 10 दिवस सोनगावकरांनी बाळूमामांचा या ठिकाणी सन्मान केला, मामांची सेवा केली. जसा भंडारा पिवळा आहे तसा आपला प्रपंच सोन्यासारखा पिवळा झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा ललाटे हाती घोंगडन काठी, भंडारा ललाटी, हातवर हातवर हाती घोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी. भंडारा ललाटी हाती घेऊन या काठी, भंडारा ललाटी हाती घेऊन या काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी, तो मेंढर बाळूमामाच्यासाठी. राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी. तुम्ही करा ताटी आमुषेला भेटी गाठी, तुम्ही करा ताटी आमुषेला भेटी गाठी. राखी तो राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी. राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्यासाठी. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. चांगले ज्यांनी सुंदर या ठिकाणी मामांचं गाणं म्हटलं. गाणी का व म्हणायची कीर्तनामध्ये? का म्हणायची? गाण्याच्या माध्यमातून बाळूमामांचं वर्णन करायचं, आणि बाळूमामांचं केलेलं वर्णन, संतांचं केलेलं वर्णन हे पांडुरंग परमात्म्याला फार आवडतं, देवाला फार आवडतं. जगात देवाला कोण आवडतं तर भगवान परमात्म्याला भक्त आवडतात, आणि त्या भक्ताचं आपण वर्णन केलं आपणही देवाला आवडू लागतो, आपणही आवडू लागतो. आमचे विकास भाऊ शेंबडे पाटील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कोळशामध्ये पडलेला एक हिरा उचलला आणि बाळूमामांच्या जवळ नेऊन टाकला. मामा यांचा अंगीकार करा आणि यांना जवळ घ्या आणि आशीर्वाद द्या. आणि मामांनी त्यांना आशीर्वाद दिला, मामांची त्यांच्यावर कृपा झाली, म्हणून एका वर्षामध्ये आज ते या ठिकाणी कीर्तन करतात. माझी भाची म्हणायला काय हरकत नाही, माझी लेक म्हणायला काय हरकत नाही. आमच्या हरिभक्तपरायण कुमारी श्रावणी ताई वाघमोडे ताईसाठी एकदा टाळ्या वाजवा. अहो लेकरू 15 वर्षाचं लेकरू आहे, एवढं गोड गायन करतंय, खूप गोड. आणि आणखी 2-3 वर्षानंतर हे लेकरू आकाशामध्ये जसा गरुड भरारी घेतो अशी भराडी हे लेकरू घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मामांच्याच कृपेनं हे लेकरू एक दिवस आकाशाच्या उंची इतकं होणार आहे. धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता.
माझे आई वडील खऱ्या अर्थाने खरेच धन्य ते त्या लायकीचे आहेत. कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाट्यांच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात. खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत ते आई वडील. तुमच्या मुलाला पैसा कमवू नका, तुमच्या मुलाला धन कमवू नका, तुमच्या मुलाला शेती कमवू नका, तुमच्या मुलाला वारकरी संप्रदायाचे विचार द्या. तोच मुलगा शून्यातून विश्व निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. बाळू, तू तुझ्या पायावर उभा राहा. मुलाला पायावर उभा केलं पाहिजे. आमच्या दिदूसाठी खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांसारखे माझे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दिलीपजी शेंबडे पाटील साहेब आहेत. नेहमी मला साथ करतात, नेहमी मला सहकार्य करतात, नेहमी आमच्या पाठीमागं खंबीरपणे वडिलांसारखं उभा राहतात. आमच्या साहेबांना धन्यवाद देतो. श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थ्याला धन्यवाद देतो. आज वादक तरुण आहेत, गायक तरुण आहेत, शूटिंगवाले तरुण आहेत आणि विणकरी काय म्हातारा आहे वय. कसं हसतंय गालात बघा गिराव, काय गोंडस आहे. सफरचंदासारखे गाल, असं वाटतंय पप्पीच घ्यावी एक राव. तरणा भाग्यवंता नटे हरे कीर्तनात, नटे हरे कीर्तनात, नटे हरे कीर्तनात. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. खूप गोड लेकरू आहे, उंची बी चांगले. पोलीस भरतीला उतर, अभ्यास कर, प्रॅक्टिस कर. मामांची कृपा जर झाली तर काहीच कमी पडणार नाही. कृपा झालीच. आज विना घेतलाय तो. गाडी बारके पण एव्हरेज चांगलं मिळणार आहे, काळजी करू नको. तुझ्या आई वडिलालाही धन्यवाद देतो, सर्वांना धन्यवाद देतो. स्वयंपाक करणारे आचार्य त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज 10 दिवस या बिचाऱ्यांनी आपल्याला सुंदर प्रकारचा गोड स्वयंपाक खाऊ घातला. थोडं सुद्धा आपल्याला मीठ घेऊ दिलं नाही हो, थोडं सुद्धा चटणी कमी जास्त काय झालं नाही हो. दिवसभर संध्याकाळभर दिवसभर उलतान हलवत राहतात. एकच मनात ध्यास आहे, हा प्रसाद सगळ्यांच्या मुखात जाणार आहे, कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये म्हणून त्यांच्यासाठी आणखी एकदा टाळ्या वाजवा. ज्यांनी ज्यांनी बाळूमामांच्या तळावर आजपर्यंत 10 दिवस फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून सेवा केली, अन्नदान केलं, दक्षिणा दिली, हाराची सेवा केली, कोणती सतरंजी टाकण्याची सेवा केली, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि ज्याला यातलं काय जमलं नाही, नुसती खायची सेवा केली, त्यांच्यासाठी बी टाळ्या वाजवा. विठाला 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 विठाला. हो हो, आज पवित्र तिथी आहे. आज कोणती तिथी आहे? बोला बोला भाऊ, बोला काका, बोला हा, बोला. एकादशी होय, जाऊ का घरी? आज आहे आमोश आहे. ऐका माझं बोलणं, आमोश आहे. आज आपण अन्नदान ज्यांचं खातो, जेवण केलं. आज आपण जर जेवण केलं आणि ज्यांनी आज आपल्याला जेवण दिलं, बघा आज आमोशेच्या दिवशी ज्यांनी आपल्याला अन्नदान केलं, ज्यांचं अन्न आपण खातो, जो खातोय त्याचं 29 दिवसाचं पुण्य जो अन्नदान करतोय त्याला जातोय बरं का. आज हा, आज ज्यांनी अन्नदान केलंय आणि जो अन्न खाणार आहे, खाणाऱ्याचं 29 दिवसाचं पुण्य आमोशेच्या दिवशी जो अन्नदान करतो त्याला जात असतं. आणि खायची नाही तू, नाही नाही खाणार की राव, आमच्या खाणार की. आणि पौर्णिमेच्या दिवशी जो अन्नदान करतो आणि ज्याचं अन्न आपण खातो, मी जर पौर्णिमेच्या दिवशी अन्न खाल्लं, देणाऱ्याला माझं 14 दिवसाचं पुण्य निघून जातं. म्हणून बरेचशे लोकांना आज माहिती झालं की अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कोणतंही नाही. म्हणून बरीचशी लोक मामांच्या तळावर, आळंदी पंढरपूरच्या वारीवर, पंढरपूर क्षेत्रामध्ये, आत्मापूर क्षेत्रामध्ये अन्नदान करतात. बाबांनो,
आपल्या जीवनात जेवढं आपल्याला अन्नदान करता येईल तेवढं करा. आपलं सगळं मागचं पाप धुवून गेल्याशिवाय राहणार नाही. येथे एक शीत दिदले आना, येथे प्रसिद्ध दिदले अन्न. हॅलो कोटे कोळाचे होय उद्धराना, होते कोळाचे हॅलो. उतरण. कोटे यागा केले पूर्ण, कोटी आग केले पूर्ण. ऐसे महिमान या तीर्थाचे, परिमाण जगदाची. धन्य धन्य पांडुरंगा, धन्य धन्य पांडुरंगा. धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. हॅलो हे पहा आलेल्या सर्व भक्त मंडळीला विनंती आहे, आता थोड्याच वेळामध्ये मेंढी माऊलीचा ऊत घालायचा कार्यक्रम चालू होतोय. ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी उभे राहा. उद्याला कुणीही आडवं जाऊ नका. सर्वांना माझी एक हात जोडून विनंती आहे, दर्शन बारी पूर्ण बंद असती, कुणीही दर्शनासाठी लगेच येऊ नका. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 बोला बोला बाळू मामांच्या नावाने, शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. वस्त्रदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान आपल्या जीवनामध्ये प्रत्येक म्हणून आपल्या अभंगाकडे येऊया. एक 5-10 मिनिटं अभंगाचे चिंतन करतो आणि मामांचं चरित्र सांगतो. आपल्या जीवनामध्ये आपण या देहाला आल्यानंतर पंढरीला गेलं पाहिजे. पंढरी, पंढरी नाव कशामुळं पडलं? आपल्याला काही याचा इतिहास माहिती आहे का? नाही. पंढरीला पांडुरंग परमात्माला, तो कुठं राहिला? पंढरपूरमध्ये राहिला. पांडुरंग परमात्म्याने गायी राखल्या. बघा, पांडुरंग परमात्म्याने गायी राखल्या आणि संत सद्गुरु बाळूमामांनी मेंढरं राखली गेली. या बाय सोन्याच्या रानात मला बाय दिसते पांढराय, मला बाय दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर, बाळू मामाची मेंढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, आवर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. या डोंगर वनात कसं बाई चरती कोकर, या डोंगर वनात कशी बाई चरती कोकर, सरती कोकर बाळू मामाची लेकर, सरती कोकर बाळू मामाची लेकर. चरती कोकर बाळू मामाची मेंढर, चरती कोकर बाळू मामाची मेंढर. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. बोला. सोनगाव परिसरामध्ये, फलटण तालुक्यामध्ये आपल्या बाळूमामांची मेंढरं सर्व भागामध्ये फिरतात. ज्यांच्या ज्यांच्या शेताला मामांच्या मेंढराचे पाय लागले, आज जी शेती पिकती याच्या दुप्पट शेती आपली पिकल्याशिवाय राहणार नाही. मला एक विनंती करायची, एक कोपरा मामांना द्या, मामा तुम्हाला 4 कोपरे देतील. एक धान्याचं पोत, भरण्याचं पोत मामांना द्या, मामा तुम्हाला 10 पोती दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचा बंगला किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, त्या बंगल्यामध्ये आमच्या कारभाऱ्याचं, वारकऱ्याचं आदरातिथ्य किती होतं हे फार महत्वाचं आहे. तुमचा पैसा किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, तो पैसा मामांच्या भंडाऱ्याला किती उपयोगी पडतोय हा महत्वाचा आहे. तुमच्या विहिरीत होलमध्ये पाणी किती आहे हे महत्वाचं नाही, माझ्या बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांना किती उपयोगी पडतंय हे फार महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून मामांच्या शेळ्या मेंढ्यांची सेवा केली पाहिजे. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने गायी राखल्या आणि गायी राखता राखता लाखो गायी, या गायींची जी धूळ उडली ती भगवंताच्या अंगावर ओढली आणि ही धूळ पांढरी होती. म्हणून भगवान परमात्म्याला पांडुरंग म्हटलं जातं. आणि पांडुरंग हा कुठं आला? पंढरीमध्ये आला. हा, पांडुरंग पंढरपूरला आला. आणि हे पांडुरंग परमात्मा म्हणजे कोण आहे? तो परमात्मा म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा आहे.
रुक्मिणी आईसाहेब रुसल्या म्हणजे देवाची पत्नी रुसली आणि त्या देवाच्या पत्नीचा रुसवा काढण्यासाठी भगवान परमात्मा आईसाहेबांचा रुसवा काढण्यासाठी पंढरपुरामध्ये आले. हा एक इतिहास आहे. आणि दुसरा इतिहास आहे की पुंडलिक रायानं आई वडिलाची खूप सेवा केली, एवढी सेवा केली की भगवान परमात्म्याला वैकुंठात राहवलं नाही. म्हणून भगवान परमात्मा पुंडलिक रायाला दर्शन देण्यासाठी पंढरपुरामध्ये आला. एवढी सेवा केली. एका मांडीवर आईला झोपवलं, दुसऱ्या मांडीवर वडिलाला झोपवलं, आई वडिलाची सेवा करू लागला. आणि भगवान परमात्माले, पुंडलिका मी आलोय तुला दर्शन द्यायला, ओठ आणि माझं दर्शन घे. पुंडलिकाने सांगितलं, देवा हळू बोलायचं, माझी या पित्याचा होईल निद्राभंग, हळू बोला, मोठ्याने बोलू नका, माझ्या आई वडिलाची झोप मोड होईल. लय आई वडिलाची सेवा करण्याच्या लाडकाय. देव कुणाला सोडत नाही, सगळ्याची परीक्षा घेतो, सगळ्याची परीक्षा घेतो. देव आयुष्यामध्ये आपली परीक्षा घेतो, भक्ताची परीक्षा घेतो. देव आयुष्यात 3दा प्रत्येक माणसाला दर्शन देऊन जातो. बाळूमामा आयुष्यात प्रत्येकाला 3दा दर्शन देऊन जातात. कोणत्याही स्वरूपामध्ये, भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये, अतिथीच्या स्वरूपामध्ये, येड्याच्या स्वरूपामध्ये दर्शन देईल. आणि त्यावेळेस जर मामा ओळखता नाही आले तर जीवन फुकट जाईल. आणि अशा स्वरूपातले जर मामा ओळखले तर जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. चांग भले हो चांग भले, बाळो मामाच चांग भले, चांग भलं बाळू मामाच चांग भलं, चांग भले रे चांग भले, बाळो मामाच चांग भले. चांग भलं बाळू मामाच चांग भलं. हातवर हातवर बाबा भक्तीचा भांडारा वदळे, बाबा भक्तीचा भांडारा वदळे, तुझी चैले करे रे, तुझी चैले करे रे, तुझी चैले कर. चांग भलं रे चांग भले, बाळो मामाच चांग भले, चांग भलं रे चांग भले, बाळो मामाच चांग भले. चांग भलं बाळू मामाच चांग भलं, चांग भलं बाळू मामाच चांग हातवर बोला बोला बाळूमामांच्या नावाने. मामा म्हणतात, जो कोणी माझ्या तळावर एकदा येऊन गेला त्याची कामं गॅरंटीने होणार. कुणाचं आज होईल, कुणाचं उद्या होईल, कुणाचं परवा होईल, कुणाचं या वर्षी होईल, कुणाचं पुढच्या वर्षी होईल, कुणाचं या जन्मात होईल, कुणाचं पुढच्या जन्मात होईल. ज्यांनी माझ्या तळावर चाकरी केली त्याला रिकाम्या हाताने पांडुरंग नाही पाठवणार. फक्त त्या माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भलं. मामा म्हणतात, त्या पांडुरंगावर विश्वास ठेवा आणि जन्मात येऊन एकदा तरी पांडुरंगाची वारी करा. मनुष्य देहाला आलाय, शरीररूपी घर चांगलं आहे, इंद्रिय ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे, पैसा बँकेत राहणार, गाय गोट्यात राहणार, पत्नी दारात राहणार, मित्र स्मशानापर्यंत येणार. पेटवणारीची गर्दी पेटावं लागते एकट्याला. जीवनामध्ये आपल्या बरोबर काही येणार नाही, वारी केलेलंच पुण्य आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून हे पुण्य मिळावं असं वाटत असेल तर आपण पंढरपूरला जा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पंढरी सिदारे आला नो संसारा, पंढरी सिदारे आला नो संसारा, पंढरी सिदारे आला नो संसारा, पंढरी सिदारे आला नो संसारा. पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरी
श्रावणी दिदीसाठी टाळ्या वाजवा. खूप छान, खूप छान, खूप छान, एक नंबर. हा, तुम्हाला एक वाक्य सांगतो. काही दिवसाचं नियोजन करायचं असेल तर फुलांची झाडं लावा. काही वर्षाचं नियोजन करायचं असेल तर फळांची झाडं लावा. आणि जन्मोजन्मी आयुष्यभराचं नियोजन करायचं असेल तर अशी मुलं घडवा. घडली पाहिजेत. असो पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. तो आपण गरीब आहोत, आपण दीन आहोत. आपला तो परमात्मा स्वैरा आहे आणि त्या परमात्म्याला आपण आपल्या जीवनामध्ये आपलंच केलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. आम्ही आमच्या घरातली पत्नी आपलंसं करतो, आपली मुलं आपलंसं करतो, शेती आपलीशी करतो, गाडी आपलीशी करतो, आपण सगळं आपलं करतो. पण शेवट ते आपल्याला दुःख देणार आहेत. आपल्याला दुःख देणार आहेत. पाठीवर पाय देऊन आलेला भाव एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. विठाला भावाची साथ नव्हती म्हणून रावण हारला आणि भावाची साथ मिळाली म्हणून रामप्रभू विजय झाले. हात जोडून विनंती करायची, आपल्या भावाची वेळ कशी असू द्या, मरेपर्यंत भावाचा हात सोडायचा नाही. आजच्या कीर्तनातून एवढं घेऊन जावं बस. म्हणून लहानांनी मोठ्यावर प्रेम करावं, गरिबाने श्रीमंतावर प्रेम करावं, विद्यार्थ्याने गुरुजनांवर प्रेम करावं, प्रत्येक रक्ताच्या थेंबानं या भारत भूमीवर प्रेम करावं आणि भावानी आपल्या भावावर प्रेम करावं. आणखी सांगतो, आपल्या घरातल्या पत्नीनं सुद्धा आपल्या पतीवर प्रेम करावं आणि पतीनं सुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करावं. विकास भाऊ, तरच तुकडा खायला मिळतो, नाहीतर मिळत नाही. आहा, भांडण करा घरी गेल्यावर, म्हणजे आता घरी गेल्यावर करा असं माझं म्हणणं नाही. नाहीतर माणसाला महाराजांनी सांगितलंय भांडण करा. मी काय भांडण लावायला नाही. भांडण करा, रात्री 12 पर्यंत भांडण करा, म्हणजे आता नाही करायची. हा, भांडण करा, पण त्या भांडणामध्ये कधीही कपट ठेवायचं नाही, कधी कपट ठेवायचं नाही. आणि खरं सांग का, भांडणामध्ये प्रेम वाढतं. अहो, देवाने नवरा बायकोने भांडण केले, आता आमची तर रोज वाटेल बाबा, तुमचं काय का असं आम्हाला माहित नाही. असं भांडण करा, भांडणामध्ये प्रेम वाढतं, प्रेम वाढतं. बघा, भांडणं करायची, दोघांनी 8 दिवस एकमेकाला बोलायचंच नाही. ऐका बरं का, एकमेकाला बोलायचंच नाही. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात. बायको घरात आली की हा घराच्या बाहेर जातो, हा बाहेर आला की बायको घरात येते. दोघाची बी चौकटीत भेट व्हावी. बायको बी कशी नाकाची आरती वावते, घरी जाऊन बघा सांगत बसत नाही. महिला मंडळ म्हणून आताशी महाराज मोद्यावा आला. हा, भांडण करा, बोलायचं नाही. बायकोला वाटतं पतीनं आधी बोलावं आणि पतीला वाटतं पत्नीनं आधी बोलावं. पण उद्घाटन कोणी अगोदर करायचं? या अगोदर उद्घाटन कोणी करायचं, सुरुवात कोणी करायची? हा, पण कोण कोणाला कमी नाही. 8 दिवस एकमेकाला दोघं बोलत नाहीत. इकडं इकडे इकडं जणू काय टोमॅटो सारखे लाल डोळे करून एकमेकाकडे बघतात. आणि 8 दिवस झाल्यानंतर सहज पत्नी सकाळी उठते, चहा करते आणि हा बी आंघोळ करून देवपूजा करतो. पत्नीनं गरगरीत चहा केलेला असतो आणि सहज म्हणते, जाऊ द्या, झालं गेलं, विसरून जावा, या चहा घ्यायला आलो जाग. एवढ्याच शब्दाची मी वाट बघत होतो. आणि मग तिथून पुढे जे दोघाच्या बोलण्यामध्ये जे प्रेम आहे, आणखी खरास असते, वेगळी ऊर्जा असते. रोषे प्रेम दुनवटे पडियेन तयेचेनी, तहानियाचे लागता झटे, अधिकची पाहना फुटे. गायीच्या स्तनाला वासरू डुसणे देतं, मारत नाही, पण गायी पाहना अधिक त्या वासराला सोडत असते. विठाला म्हणून हे सोयरे आपल्याला सोडून जाणार आहेत. बघा, पूर्वीचा काळ, प्रत्येक सौभाग्यवती पत्नी पतीला आवाजाव ओढत होते. पूर्वीचा काळ सांगतोय, आताच सांगत नाही. प्रत्येक सौभाग्यवती लग्न झाल्यानंतर आपल्या पतीला आवाजावं बोलायच्या. सहज मी एक दिवशी मुंबई पुण्याला गेलं तर फार अवघड परिस्थिती झाली. तिथं आम्ही गेल्यानंतर
एका पाहुण्यांनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं आणि बोलावल्यानंतर आम्ही गेलो. तेवढ्यात एक पत्नी आली आणि ती म्हणते, मिस्टर रमेश दुधाचा पुडा घेऊन ये रे. आलो. मला वाटलं त्याची ही सिस्टरच आहे, पण आत गेल्यावर कळालं तिचा हा मिस्टर आहे म्हणून. ही पूर्वीचा काळ आहे. आज खूप खूप बदल होत चाललेला आहे. एक विनंती आहे, प्रेम करा. हे आपली प्रेम केलं तरी सोडून जाणार आहेत, पण जगाच्या मालकावर बाळूमामावर प्रेम करा. बाळूमामा तुम्हाला कधीही सोडून जाणार नाहीत, कधीही सोडून जाणार नाहीत. दिनांचा सोयरा पांडुरंग, तो सोयरा पांडुरंग परमात्मा आहे, त्याच्यावर प्रेम करा. एक आळंदीची वारी कधी चुकवायची नाही, देहूची वारी कधी चुकवायची नाही, पंढरपूरची वारी कधी चुकवायची नाही, आणि आदमापूरची आमोशेची वारी कधीही चुकवायची नाही. बाळूमामांच्या पालखीवर येण्याची वारी आयुष्यात कधीही चुकवायची नाही. आणि जर आपण ही वारी जर नाही चुकवली तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण 100% चुकल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. हो. मग बाळूमामा आपण तळावर येण्यासाठी वाट पाहतात. वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. मागील परिहार, मागचं जे दुःख आहे, पाप जे आहे, पापाचं फल आहे दुःख. आपल्या प्रपंचात वारंवार जर दुःख येत असेल तर समजावं आदल्या जन्मात केलेलं पाप आम्हाला दुःख देतंय. आदल्या जन्मातलं पाप आम्हाला दुःख देतंय. कधी कधी अघटित घडत असतं. माणसं म्हणतात त्यांचं पाप आडवं आलं म्हणून त्रास होतोय. एक करा, पापाची निवृत्ती करायचं असेल तर एकच साधन आहे, भगवंताचं नामचिंतन. राम नाम घ्या, बाळूमामाचं नाव घ्या, महादेवाचं नाव घ्या, कुठलंही नाव घ्या. आपलं सगळं पाप धुवून गेल्याशिवाय राहणार नाही. मागेला परिहार, पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. एकदा मामांचं दर्शन घ्या. हिता आल्यानंतर मामांच्या समोर डोळे झाकू नका. काही लोकांना लय सवय लागली असते की हिता आलं की डोळे झाकायचे. अरे डोळे झाकू नका. पंढरपूरला गेल्यानंतर डोळे झाकू नका. देवाला पहा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. हा, तुम्ही विठोबाचे गुण ऐका. मामांच्या समोर या, डोळे भरून मामांना पहा आणि अशीच मूर्ती हृदयामध्ये साठवा. 100% मामा हृदयात साठल्याशिवाय राहणार नाहीत. आता एक विनंती आहे, सगळ्यांनी मामांचं स्मरण करायचं, सगळ्यांनी मामांचं भजन करायचं. हात वरती सर्वांनी घ्यायचे आहेत. अनोबराय तुकोबरायांचा प्रति पालखी सोहळा बाळूमामांच्या तळावर आलेला आहे. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. सर्वांनी हात वरती घ्या. मी खाली घ्या म्हणल्याशिवाय कोणी घ्यायचे नाही, आणि जर घेतले तर 1000 रुपयाचा दंड आहे. हात वर सरळ, फक्त टाळकरी सोडू ना. हा चला, हात वर, हात वर, हात वर. हा तुम्ही बी करा पैलवान. चला हात वर, दोन्ही दोन्ही. हा सर्वांनी हात वर. काय काय एक केले तर रांगेत उभा राहिले ती मला टाटा करते. टाटा नाही करायचं, हात वर. एक मिनिट. हॅलो. आलेल्या भक्त मंडळीला विनंती आहे, ज्यांनी कुणी रोडवरती 4 व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत, कृपा करून त्यांनी पाण्याची टाकी शेजारी हे आपल्या सोलगाव गावाने संयोजकाने फार चांगली व्यवस्था पार्किंगची केलेली आहे. कृपा करून त्या गाड्या पार्किंगच्या काढा आणि पुढे गाड्या लावा. तेच तुमची सेवा समजा मंडळी. वा वा. रामकृष्ण हरी. हात वर, हात वर, हात वर, हात वर. लगेच खाली घेतले. हात वर. मी खाली घ्या म्हणल्याशिवाय घ्यायचे नाहीत. येणं करे काय काय ना असं केलंय बघा. म्हणजे खाली बी नाही वर बी नाही. हा हात वर सरळ. हा राहू द्या 11 पर्यंत बघूच काय होत. एकदा बाळूमामाचं भजन करू. 1 मिनिट पांडुरंगाचं भजन करू आणि आपण मामांच्या चरित्राकडे येऊ. सर्वांनी मामांचं भजन करायचंय. मुखाने नाम, हाताने टाळी. हाताने टाळी वाजवली की आपलं सगळं पाप टाळी वाजवल्यानंतर निघून जातं. पण कुठं जातं? जे शेजारी टाळी वाजवत नाही त्याच्याकडे जातं बाबा. मग बघा, दुसऱ्याचं पाप आपल्या जवळ येऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यांनी काय वाजवावे? टाळी.
बाळो मामा हो बाळो मामा, बाळो मामा हो बाळो मामा. हा बाळू मामा हो बाळू मामा, हात वर. बाळू मामा हो बाळू मामा. बाळो मामा बाळो मामा बाळो मामा, बाळो मामा बाळो मामा बाळो मामा. हा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा. बाळो मामा हो बाळो मामा, बाळो मामा हो बाळो मामा. हा बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हात वर. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हात वर. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ठोपा रखुमाई, ठोपा रखुमाई. हर हर घे हात खाली. आधीच घेतली वय. ओ आजी, भजन केलं का हो? गेल्या आठवड्यामध्ये मी दहीवडीला कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक आजीबाई आल्या होत्या. आजीबाईला म्हटलं, आजीबाई टाळी वाजवा, भजन करा. आम्ही सगळी टाळी वाजवतोय, भजन करतोय, तुम्ही टाळी वाजवत नाही, भजन करत नाही. आजी टाळी वाजवा, भजन करा. आजीबाई हळूच म्हणते, तुमचं तुम्हीच करा, तुम्हाला काय फुकट आणले होय? हेतलं कोण असं म्हणणार नाही ना. भजन के तुम्ही एवढ्या मोठ्याने भजन घरी करू शकचाल का सांगा बरं तुम्ही? विठोबा रुक्माई, विठ्ठल 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 पांडुरंग बाळूमा भजन सांग बोल. मोठ्याने घरी म्हणणार का आजी? नाही. जर मोठ्याने जर घरी तुम्ही भजन करायला लागला तर आत नसून बाई म्हणल, कालपर्यंत सासूबाईंच्या डोकं चांगलं होतं, आज काय डोक्यावर परिणाम झालाय. म्हणून घरी तुम्हाला कोणी मोठ्याने भजन करू देणार नाहीत. हिथं या, खूप मोठ्याने भजन करा. 100% मामा आपला अंगीकार केल्याशिवाय राहणार नाहीत. विठाला विठाला विठाला. हो. मामांचं जीवन काय आहे? मामा कुठं जन्माला आले? मामा जन्माला आले बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुक्यामध्ये अक्कोळ गावामध्ये 3 ऑक्टोबर 1892 साली वार सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी 4:23 बाळूमामा या मृत्यू लोकामध्ये प्रगट झालेले आहेत. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. सांग बरे. मामा जन्माला आले, हळूहळू वाढू लागले, मोठे होऊ लागले. मामांचा पोशाख पाहायला गेलं तर गुडघ्या एवढं धोतर, 3 गुंड्यांचा शर्ट, डोक्याला मामांच्या गुलाबी फेटा, गुलाबी गुलाबी फेटा. मामांच्या डोक्याला गुलाबी फेटा. एक गाणं आहे मान्य, पण काही मला जाणकारांनी सांगितलं की मामांच्या डोक्याला फेटा लालगा आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. असू द्या, चला. हा, म्हणून 3 गुंड्याचा शर्ट आहे, गुडघ्या एवढं धोतर आहे, मामांच्या जवळ धनगरी काटे आहे, खांद्यावर घोंगडा आहे, डोक्याला फेटा आहे. माणसाने डोक्याला फेटा बांधला पाहिजे. आता आम्ही कीर्तनकार सुद्धा बांधतो. माणसाने धोतर घातलं पाहिजे, 3 गुंड्याचा शर्ट घातला पाहिजे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. महिला मंडळीनं आपल्या डोक्यावर पदर घेतला पाहिजे. राहू दे आता आजचे दिवस. हा, बोटामध्ये जोडवी पाहिजेत, हातामध्ये बांगड्या पाहिजेत. आता बऱ्याचशा
शिक्षक आहेत, मॅडम आहेत, वकील आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या हातामध्ये बांगड्या नसतात. एक मला विनंती आहे, आपल्या हातामध्ये बांगड्या पाहिजेत. आता काय काय कंडेल आहेत, काय काहींच्या हातामध्ये एकच घड्याळ आहे, एकच बांगड्या आहे, पण आपल्या सौभाग्याचं लेणं बांगड्या आहे. कपाळाला कुंकू पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिजे, अंगावर साडी पाहिजे. महिला मंडळीला साडी कुणी दिली असेल तर पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवी होळकरांनी दिलेली आहे. ज्येष्ठत्वाचा मानाचा मुद्रा जिजामातेला, पराक्रमाचा हार राणी लक्ष्मीबाईला, धर्म आणि राजकारणाची मानाची मौल्यवान शाल पुण्य श्लोक अहिल्या देवींना. नाव देवी या नावानं संबोधल्यामुळं भरतखंडामध्ये अहिल्यादेवींची प्रसिद्धी, अहिल्यादेवींची कीर्ती पसरली होती. माहेश्वरी संस्थांच्या महाराणी होत्या. आज त्या महाराणी होत्या, त्यांनी आज आपल्याला साडी तयार करून दिली. माझ्या सौभाग्यवतीचं लेणं अहिल्यादेवीनं तयार केलं. 1 लाख रुपयाची साडी अहिल्यादेवीनं माहेश्वरी संस्थांमध्ये तयार केली, पण स्वतः लाख रुपयाची साडी घातली नाही. अंगावर फक्त पांढरी साडी आहे. घृष्णेश्वराला सोन्याची पिंड अर्पण केली. आमच्या अहिल्यादेवींनी खूप महादेवावर प्रेम केलं. हातामध्ये पिंड आहे. भक्त जवळ आला तर त्यांना पिंड दाखवायची आणि एखादा शत्रू जवळ आला तर तलवार काढायची. हे ताकद अहिल्यादेवींची आहे. महादेवाची पिंड आहे. 5 किलोची सोन्याची पिंड अर्पण केली, पण गळ्यामध्ये साधा पांढरा फक्त मोत्याची माळ गळ्यामध्ये आहे. वैभवाचा त्याग त्यांनी केला. पायात अहिल्यादेवीनं कधी चप्पल घातली नाही, कधीही आपल्या डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही. महादेवाची सेवा करायला कधी कमी पडले नाहीत. गोर गरिबांना अन्न छत्र उभा केलं. आमच्या बाळूमामांनी काय केलं? अंधश्रद्धा निर्मूलन केलं. जे काही लोक अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागलेत याचं खंडन बाळूमामांनी केलं. बाळूमामांनी काय केलं? सर्व समाज एकत्रित केला आणि समाजाला भगवान परमात्म्याची ओळख करून दिली. अनेक समाज दूर व्यसनापासून लांब केला. वारकरी संप्रदायाची उंची वाढवली. हिंदू धर्म मामांनी अहिल्यादेवी होळकरांनी टिकवला आणि वारकरी संप्रदाय मोठा केला. असे महान संत महात्मे भारतभूमीला लाभलेले आहेत. मामांचा हा पोशाख आहे. 6 वर्षाचं वय मामा उलट्या उड्या मारत होते. मामा उंच झाडावर चढत होते. माझं हे शिखर आहे असं म्हणत होते. मामांनी खाण्यापिण्याकडे कधीही लक्ष दिलं नाही आणि आमचं सगळ्याचं लक्ष कशाकडे आहे हो? कशाकडे आहे? म्हणून एक विनंती आहे, आपण आजपर्यंत काय खाल्लं असेल तर खावा. कुणाचा जन्म खाण्यामध्ये गेला असेल तर जाऊ द्या. कुणाचा जन्म पिण्यामध्ये गेला असेल तर जाऊ द्या. आज बदला आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणावर तुळशीची माळ ठेवा आणि तीच माळ गळ्यामध्ये घाला आणि मामांना गुरु करून घ्या. मामा असे मोठे झाले. एकटेच बडबड करत होते. मामा कुणाबरोबर होते? मामांचा आणि पांडुरंग परमात्म्याचा संवाद सुरू होता. मामांचं तिथून पुढे लग्न करायचं ठरवलं, पण मामांनी सांगितलं आमच्यासारख्याची लग्न कडला जात नाहीत. भक्ताची लग्न कधीही कडला जात नाहीत. लग्न झालं होतं. 9 वर्षांनी मुलगा झाला, पण खऱ्या अर्थाने तोही गेला. मामांचं तिथून पुढे विचार केला, येथून पुढे प्रपंचात कधीही पडायचं नाही. आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवायचं आणि जगाचा प्रपंच सुखी करायचा. हे तत्व संत सद्गुरू बाळूमामांनी अर्पण केलं. तुझ्या खांद्यावर शोभे घोंगड्याची शाला, देवा तुझ्या दारे भक्त येतो खुशाल. जगभरे गाजतो तुझ्या नामाचा रे ओंकार. तू शोभतो तुझ्यामुळे स्वरसुरांचा झंकार. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. सुख समाधान नांदे माझ्या घरी. देवा मी आलो तुझ्या रे दारी. सुख समाधान नांदे माझ्या घरी. देवा मी आलो तुझ्या रे दारी. संकटात मने भावाने हाक मारी.
तुळुनी भंडारा जय घोष हा करतो माझ्या बाळू मामाच्या नावाने चांग भला मी बोलतो माझ्या बाळू मामाच्या नावाने चांग भला मी बोलतो बोला बोला बाळू मामांच्या नावाने. पण तरीही पुन्हा नंतर बळजबरीनं आई वडिलांनी मुलाचं लग्न करून दिलं. सत्यवा मातेबरोबर मामांचं लग्न झालं. तिथून पुढं मामांनी आपल्या कमरेचा करदोडा विकला आणि त्या करदोड्यामध्ये मामांनी काय खरेदी केलं? 5 मेंढ्या आणि 1 गाय खरेदी केली. खिलार गाय मामांनी बरोबर आहे, गाय खरेदी केली. एक विनंती आहे, आपल्या दारामध्ये जर्शी गाय पाहिजे का गावरान गाय पाहिजे? वर बघा वर बघा वर बघा. गावरान गाय पाहिजे. ज्याचे द्वारी गायीचे पाय त्याचे द्वारी विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्यांचे पाय दारात जाताच बरे पाय. म्हणून गाय पाळा, कोंबड्या पाळू नका. मामांनी शेळ्या मेंढ्या राखल्या. शेळ्या मेंढ्यांची मामांनी सेवा केलेली आहे. तिथून पुढं मामांचं लग्न झालं. मामांना एक त्यांचे सासरे हिराप्पा खिलारे यांना वचन दिलं होतं की मी तुमचा प्रपंच सांभाळीन म्हणून. मामांनी दोन्हीही प्रपंच सांभाळले, स्वतःचाही आणि आपल्या सासू सासऱ्याचा प्रपंच सांभाळला. हळूहळू मामांनी शेळ्या मेंढ्या वाढवत वाढवत केल्या. मामांचं सगळ्यात जास्त प्रेम शेळ्या मेंढ्यावर होतं, सगळ्यात जास्त प्रेम. एखाद्या मेंढक्यानं जर बकऱ्यांना नाही दूध पाजलं, नाही खाय चारा पोट भरून खाऊ घातला तर मामांना करमत नव्हतं दिवसभर. म्हणून मामांचं प्रेम शेळ्या मेंढ्यावर आहे. आणि जे शेळ्या मेंढ्या राखतात ते मेंढकी यांच्यावर ही जीवापाड मामांचं प्रेम आहे. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. म्हणून मामांनी प्रसादातला पहिला नैवेद्याचा मान हलशीद नाताला दिला आणि तिथून पुढे तो प्रसाद मामांनी माझ्या शेळ्या मेंढ्या राखणारे मेंढके त्यांना प्रसादाचा मान दिला. म्हणून तुम्हालाही मामांचा प्रसाद मिळावा असं वाटत असेल तर तुम्ही मामांची शेळ्या मेंढ्या राखा. कोण इथं व्यक्ती आहे की महाराज मी मामांची 1.25 महिने बकरे राखले, हात वर करा. आज तुमचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करतो. अयो गाववाले पैकी नाहीतर इथलं शेवेकऱ्यातलं कर चाल आणि शालन श्रीफळ जाईल. उद्या आम्ही कुठं जायचं? बोला सोनगाव मधले बोला. राहू द्या, हे आपल्या हातच ठेवा, आपल्यात बरं का. रामकृष्णारी विठाला विठाला एक विनंती. बरं 1.25 महिना जाऊ द्या, 11 दिवस जाऊ द्या, 11 दिवस जाऊ द्या, 5 दिवस जाऊ द्या, 5 दिवस, 1 दिवस. अहो तुम्ही सेवा करायला सगळे आलाय ना. 10 दिवस सेवा करताय, 1 दिवस नाही, 10 दिवस मामांची सेवा करताय. एक विनंती आहे, अजून ही वेळ गेलेली नाही. उद्या सर्वांनी या तळावर आणि मामांच्या मेंढ्यांकडे जावा. 1 दिवस तरी मामांची चाकरी करा. मामांची पुढची मामांना सांगितले पुढचा जन्म मी शेळ्या मेंढ्यामध्ये घेणार आहे, मेंढी माऊलीमध्ये मी घेणार आहे. विठाला विठ्ठला 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 दुसरी गोष्ट, मामाने गावोगावी तळ उभारला गेला, तळावर गेले. अनेक भक्तांची संकट मामांनी सोडवली. मामांनी गुरु करून घेतले. मामांनी कुणाला गुरु करून घेतलं हो? सद्गुरु श्री मुळे महाराज, श्री संत सद्गुरु मुळे महाराज यांना मामांनी गुरु करून घेतलं. खऱ्या अर्थाने आपल्याही जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. आणि जोपर्यंत तुळशीची माळ गळ्यामध्ये पडत नाही तोपर्यंत आपल्याला गुरु नाही. म्हणून आम्हाला गुरु करू नका, बाळू मामांना गुरु करून घ्या. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मुळे महाराजांना गुरु करून घेतलं. मुळे महाराज भोगी होते आणि बाळू मामा त्यागी होते. पण मुळे महाराजांना गुरु कसं करून घेतलं मामांनी? मामांनी भूत काढली बघा. तुम्ही तळावर या, जर एखाद्याला भूत लागलं असेल तर त्याचं सगळी भूत निघून जातात. मामांच्या इथं भूताचं काय चालत नाही अजिबात. हा, पूर्वी गाव माणसं लोळायची भूत होती अहो. आता भूत आहे ती गाव? आता भूत आहे ती का?
नाही बरोबर आहे. माझे गुरुवर्य, मी तात्यांना विचारलं, तात्या भूत आहेत का हो? तात्या म्हणले आता भूत नाहीत, माणसाला भिवून भूत पळून गेली. तात्यांचं एक वाक्य पुढं आहे पण मी ती बोलत नाही. मी बोलणार नाही. विठाला विठ्ठल विठ्ठल मामाने काय केलं, आता भूत काढतोय, फुकट भूत काढायचे नाहीत. मग भूत काढलं की एक रुपयाला एक भूत काढायचं. मामांनी भूत काढलं. असे मामांनी 120 भूत काढली आणि 120 रुपये मामांनी ठेवले. कुणाजवळ ठेवले होते? स्वतःजवळ ठेवले नाही. त्या मामांचा एक सेवेकरी होता मरग्या नावाचा. त्या मरग्याने आपल्या पागोट्यात 120 रुपये ठेवले आणि बाळूमामा बकरी राखत राखत शेनगावच्या रानामध्ये आले. तिथं दत्ताचं मंदिर होतं आणि नेमके मुळे महाराज म्हणले, ए बाळू, अरे भूत काढू काढू लय पायका जमवला, तेवढा पायका मला दे. बाळूमामा म्हणले, किती पायका आहेत तेवढं तरी सांगा. म्हणले, रुपयाला एक भूत. अशी 120 भूत काढली आणि 120 रुपये तुझ्या जवळ ठेवले का नाही मला द्यायला मरग्याच्या पागोटात. मामांनी सांगितलं, आजपासून तुम्ही माझे गुरु, आजपासून तुम्ही माझे गुरु. मग 120 रुपये देऊन टाकले. मरग्याला सांगितलं तेवढे 120 रुपये आण आणि माझ्या गुरूंना देऊन टाक. दिले, पण त्यातले पुन्हा गुरूंनी किती आणे हो? 8 आणे का 6 आणे? ते खरं सांगा, म्हणजे माझ्याकडून चुकून जाऊ नका. ते 6 आणे का 8 आणे? खरं सांगा, एक सांगा. किती पैसे पुन्हा महागारी बाळूमामांना द्यायसाठी मरग्याजवळ दिले ते? अरे बापरे, कोणी सांग नाही. अहो, माझ्या शंकेचं निरसन करा, माझ्याकडून चुकीत जाऊ नाही. 120 रुपयातले चंदन सांगा. चला ठीक आहे, मी सांगतो. 6 ने दिले ना माघारी? बरं, काय थोडेफार कमी जास्त चूक बोल, देणे गेणे, सॉरी. 6 ने दिले 120 रुपये. मामांनी मरग्याला सांगितलं, मरग्याने दिले मुळे महाराजांना आणि सांगितलं, हे 6 ने किंवा 8 आणे हे माझ्या बाळूला नेऊन दे. मरग्याने ते पैसे दिलेच नाहीत. अहो, त्यांनी त्याच्या जवळच ठेवले. कुठं ठेवले? डोक्यामध्ये, फेट्यामध्ये ठेवले. मामांना माहिती होतं माझ्या गुरूंनी 6 ने 8 आणे हे दिलेले आहेत माघारे, पण मरग्या दे नाही, मरग्या दे नाही, मरग्या दे नाही. म्हणून आपण जर एखाद्याचे उसने पैसे घेतले आणि ते जर मागत नसेल तर असं म्हणू नका की त्याच्या ध्यानात नाही. असं म्हणू नका त्यांच्या ध्यानात नाही. ध्यानात असतं, पण ती व्यक्ती तुम्हाला मागत नाही. विठाला विठ्ठल विठ्ठल झाले ना? पिंगळा घ्यायचाय? बरं ठीक आहे, 2च मिनिटं बोलतो, दृष्टांत संपवतो, सेवेला पूर्ण करून देतो. दिले आणि मुळे महाराजांनी बाळूमामांची भूत काढलेली जे पैसे, बाळूमामांचे जे पैसे मुळे महाराजांनी खर्चून टाकले. अहो बघा, गुरूंनी मामांचे पैसे खर्चून टाकले. इकडं घालव, तिकडं घालव, तिकडं घालव, तिकडं घालव, हे पैसे खर्चून टाकले. पण मामांचे पैसे मुळे महाराजांनी खर्चून टाकल्यामुळं मुळे महाराजांना डिसेंट्री लागली. काय लागली? काय लागली? डिसेंट्री लागली. अनेक प्रकारचं उपचार घेतले, पण मुळे महाराजांची डिसेंट्री बंद होईना. कळालं, मी अंतर्मुख होऊन पाहिलं, का असं मला त्रास होतोय. मी अनेक औषधे घेतली पण मला त्रास कमी व्हायला. मग लक्षात आलं, बाळू संत आहे, देवाचा अवतार आहे, देव आहे, तो जगाचा मालक आहे आणि ते जे पैसे आपण खर्चलेले आहेत म्हणून आपल्याला बी त्रास होतो ह्या पैशाचा. म्हणून मुळे महाराजांनी ते पैसे पुन्हा जमवले आणि बाळूला सांगितलं, बाळू हे तुझे पैसे आहेत, या पैशावर माझाही अधिकार नाही. या पैशावर अधिकार आहे फक्त पांडुरंगाचा, आंधळ्या पांगळ्याचा. मुळे महाराजांनी पुन्हा ते पैसे मिळवले आणि आंधळ्या पांगळ्याला देऊन टाकले. खऱ्या अर्थाने बाळूमामांचे पैसे स्वतःच्या गुरूंना सुद्धा लाभले नाहीत. विठाल मरग्याने 6 ने दिले नाहीत. डोक्यात फोड आला आणि एक दिवशी मामाला सांगितलं, मामा माझ्या डोक्यात फोड आलाय, दुखतोय. मामा म्हणला, तुझीच पत्न तू भोग. तुझी पत्न जसं आपण करतो तसं आपल्याला भोगावंच लागतं, भोगावंच लागतं 100%. तुम्ही मामांना 10 द्या, मामा तुम्हाला 1000 देतील. 100% दिल्याशिवाय राहणार नाही. मामांची सेवा करा, मामांची चाकरी करा, मामांचा भंडारा उत्सव साजरा करा, मामांच्या तळावर या, भगवंताची सेवा करा.
आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याने नरदेह दिलेला आहे. या नरदेहाचं सार्थक आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आई वडिलाची सेवा सर्वांनी करा. भगवंताची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये सर्वांनी करा. जाता जाता 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये सांगतो. आपल्या घरामध्ये 3 गोष्टी नसाव्यात. पहिली गोष्ट, आपल्या घरात आळस नसावा. माणसाने लवकर पहाट किती वाजता उठावं? कोण म्हटलं 8 वाजता हो? जाऊ का घरी? पहाट लवकर उठावं, आंघोळ करावी, रांगोळी दारात काढावी. कारण की महादेव आणि पार्वती आई साहेब 5 वाजता आपल्या दारावर येतात. त्यावेळेस जर आपली दारं बंद असतील तर महादेवाचा आशीर्वाद मिळणार नाही. पहिली गोष्ट, घरात आळस नसावा. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये भांडण नसावं. हात जोडून विनंती आहे, आपल्या घरामध्ये भांडण नसावं. पण प्रत्येकाच्या घरात 2 हत्यार आहेत. गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे, प्रत्येकाच्या घरात 2 हत्यार आहेत. एक खोर आणि एक कोण म्हटलं पाटी हो? पाटी नाही, कुदळ. नवरा भांड खोर आणि बायको हे तुमचं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत, मला घरी जायचंय. आणि तिसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये व्यसन नसावं. गुरुवर्य नामदेव आप्पांचं वाक्य आहे, एकाला जरी घरामध्ये व्यसन लागलं तर समजायचं आपल्या घराचा वासा किडला. एवढं डोक्यामध्ये ठेवावं. मामांची सेवा करा, मामांच्या भंडाऱ्याची सेवा करा. दुसरी मामा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाहीत. आणि हे नाही केलं तर काय होईल? हे जरी नाही कळलं मग दोसरा येईल. हे जरी नाही कळले, हातवर. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. हातवर, हातवर, हातवर. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोलो बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा माझारी बोल बोली तो देखा पिंगळा माझारी. हातवर, हातवर. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. 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 लटकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पेंगा ग बाई पेंगा ग, पेंगा ग बाई पेंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई अवघा 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 दांगड देंगा ग, अवघा दांगड देंगा ग, अवघा दांगड देंगा ग, अवघा दांगड देंगा ग. अवघा दागड दिंगा ग, अवघा दागड दिंगा ग, अवघा दागड दिंगा ग, अवघा दागड दिंगा ग. नको 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 घालो पेंगा ग, नको 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 घालो पेंगा ग. नको 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 घाल पिंगा ग, नको 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 घाल पिंगा. हेत जाना तुम्ही देत जाना ते प्रबळाच्या गाई हो. हे दादा तुम्ही रे दादा, हे प्रबळाच्या गाई हो. करोने वो चेत हातवर. करोने वो चेत प्रेमा घाले हृदयात. दान मागायच आलो, दान मागायच. दान मागायचं, दान मागायचं. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. माझा माझा हातवर. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो. झांज ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो. झांज ढोल वाजतो, मामाचा छबिन गाजतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना. बोला 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 मामांच्या नावाने. मामांना
भजन कीर्तन फार आवडत होतं. मामांचं भजन कीर्तन आपण करावं. मामांनी मेतके गावामध्ये मामांचे एक भक्त होते बाळू पाटील म्हणून. या पाटलांनी खऱ्या अर्थाने एक दिवशी मामांनी त्या पाटलांची सगळ्या बाबळी तोडल्या गेल्या. थोडी शांत, थोडं एक मिनिट आणि शांत राहा, फक्त एकाच मिनिटात बाबळी मामांनी त्या सवळल्या गेल्या. खरं बकऱ्यांना सगळ्यात जास्त चारा म्हणजे बाबळीचा आवडतो. बाबळीचा जर चारा बकऱ्यांनी खाल्ला तर बकरे कधी आजारी पडत नाहीत. भक्त मंडळी सर्वांनी खाली बसा. दर्शन बारी बंद केलेली आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी पाठीमागे जा. तुकाराम 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 तुकाराम